ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदगड तालुक्यात बहुजन क्रांती संघटनेची बैठक। वंचित समाजाच्या हक्कासाठी नवा लढा सुरू करण्याचा निर्धार। चंदगड तालुक्यातील वंचित, शोषित, दलित व बहुजन समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी बहुजन क्रांती संघटनेच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गुंडूराव कांबळे यांनी भूषवलं। बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या आधारे समाजातील विद्यमान समस्यांवर चिंतन झाले। शिक्षणातील असमानता, बेरोजगारी, शेतकरी मजुरांचे प्रश्न, जातीभेद, महिला व मुलींचे प्रश्न, अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक न्याय यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली। या बैठकीत भारतीय संविधानाच्या मूल्यांची गरज अधोरेखित करण्यात आली। समानता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्याय या तत्वांशिवाय खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन शक्य नाही हे स्पष्ट करण्यात आलं। संविधानच वंचित, शोषित समाजाच्या हक्काचे खरे रक्षणकर्ते असल्याचं मत मांडण्यात आलं। या बैठकीत बहुजन क्रांती संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते भिकाजी कांबळे, पीडी सरवदे, गंगाराम शिंदे, परसराम कांबळे, पांडुरंग कांबळे, सरपंच अनंत कांबळे, राजू कांबळे व लखन कांबळे, हनुमंत कांबळे, शिवाजी नाईक, शाहीर, मधुकर कांबळे, सागर कांबळे, पांडुरंग कांबळे, लखन कांबळे, संदीप यादव, योगेश कांबळे, मयूर कांबळे, राहुल कांबळे, दीपक अडकुरकर, गजानन कांबळे, प्रदीप कांबळे, लहू शिंदे, पांडुरंग कांबळे यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।